तुमच्या सगळ्यांचा आमच्या व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. करतो उशीर झालाय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. नीट बोल ना बोलतो जरा. की मग मी आता बोलतो तर आहेच ना. नीट बोल आज काय नीट Hey बोल. guys. बोलतोय ना हळूच बोलतोय. नाही नीट बोल मोठ्या आवाजात. हॅलो काय तुमच्या सगळ्यांचं पायल आणि प्रत्येक ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडतात का कमेंट करून नक्की नक्की सांगा. जर नसेल आवडत तर मी एकटा माझा चॅनल खोलतो. ते पायलचे ब्लॉग तुम्हाला आवडत नसतील तर मी ब्लॉग बनवतो. पण चॅनल सबस्क्राईब करा आमचा. तर गाईज आता तुम्हाला तर माहिती आहे दसरा दिवाळीची तयारी झाली आहे सुरू. आणि तुम्हाला मी दाखवलं नसेल पण मी तयारी घरात सुरू केली आणि ते मी काय काय सजवलं घरात ते तुम्हाला आलं दाखवते. पण नाही मी जाऊन दाखवतो कारण मी पण ब्लॉग मध्ये करणार ना. मला आता दाखवायचं जाताना. ठीक आहे दाखव बाबा दाखव. ऐसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर आता आम्ही चाललोय मंडईमध्ये थोडंसं सामान आणायला. सामान होतं पहिलं ऑलरेडी पण जे काय काही गोष्टी आहेत ना बारीक बारीक त्या घ्यायचे ते मला. तर चला पाहिजे तर आपण जाऊयात मंडईमध्ये आणि बघूयात काय काय आम्ही शॉपिंग करणार आहे आज. मी तर तुम्हाला दाखवतो पायलने काय करमत केली काय केलं दाखवतो मी थांबा. तर हे बघा पहिल्या पाठाच दिवाळीच्या आधी दसऱ्याच्या आधीच फुल लावून ठेवलं. हे बघा दसऱ्याच्या आधी मी का लावलं ते कारण की मी नकोच हो कारण की राहून दे मला कारण की कारण मी सगळं काल घर पुसून घेतलं धुवून घेतलं अख्खं. ते दाखवलं नाही ब्लॉग मध्ये. मिनी ब्लॉग बघा तुम्ही त्यासाठी. त्याला मी एक मिनी ब्लॉग केलाय. हे सगळे हे भिंती वगैरे आहेत हे ना, बघा कसे फुल लावले. ह्या भिंती सुद्धा मी पुसून घेतले ते हे बघा वल्ल्या वल्ल्या कपड्याने. तर मग पुसलं आणि मग हे सगळं सजवलं. अर्ध अजून बाकी आहे. अजून खालची रूम सजवायची आहे. अजून भरपूर काय काय करायचं आहे पण त्याच्या आधी सामान लागणार आहे. थोडंफार आहे घरात पण थोडं आणावं लागणार आहे. तर बघूयात आपण आम्ही काय काय आणणार आहे आज. चला परत एकदा बघा तुम्ही कसं काय गरज आहे का दसऱ्याच्या आधीच करायची. मला कमेंट करून नका सांगा. सांगू. कमेंट करून नका सांगा सांगू. कसं वाटतंय. मी नका एकटीने सांगू. केलंय. मी एकटीने केलंय. मी एकटीने. बड़ा हरामी हो बेटा. काय का एकटीने केले म्हणती. मला सांगा ही एवढीशी बटली तर माझी इथे एवढी ती एवढ्यावर तिने ते कसं लावलं असेल. हा कसं लावलं असेल. ते फक्त मला तू अडकून दिलं ते. मग बाकी ते कसं- सगळं मी एकटीने केलं. कसं म्हणलं एकटीने केले हे म्हणून. फक्त हे जे आहे एकटीने ना, केले असं का म्हणले. कारण मी एकटीने माझी आयडिया होती. इथे तुझा हात पोचतोय. हिचा हात डोकं खाली पोचतोय इथंच तर इथं वरती कसं काय तुझा हात पोचला. तू आहे ना माझा हात. हा तू मग काय म्हणले एकटीने केले म्हणून. तू एवढंच मदत केली हा प्रतीक. जे 5 लोक असेल ते काय बोलायचे काम करतात आणि क्रेडिट सगळं घेऊन येतात. तर चला आता आम्ही जातोय मंडेमध्ये. जावं लागते नाईलाज आहे. चला भेटू आपण मंडेमध्ये. पण मंडेमध्ये असेल तर कमेंट करा आम्हाला. आम्ही लगेच भेटू तुम्हाला. आपला ब्लॉग जाणार उद्या नाही तर परवा. लोक म्हणतील हा आता आम्ही मंडईत आलो आता केलं तुम्हाला. मग आपण सांगू त्यांना आम्ही घरी आलो तुम्हाला उशीर झाला यायला. चला 100ला चला. आता आम्ही पोहोचलोय मंडईमध्ये. खूप गर्दी आहे बघा. गर्दी बघा. जायला गाडीवरनं आलोय आम्ही. एवढ्या गर्दीमध्ये आता घुसायचं आतमध्ये. सगळ्यांची शॉपिंगची तयारी चालू आहे दिवाळी दसऱ्यामुळे. आम्हाला आता पुढे जायचं. इथून पलीकडच्या रोडला जाणार आहे आम्ही. दाखवतो तुम्हाला कुठे चाललोय. 1 महिन्यापूर्वी एक कुर्ती घेतली होती. टॉप घेतला होता आणि काय झालं तो मला थोडा टाईट होत होता. तर मी 2 वेळा आले काय बदलायला. तो एक्सचेंज करायला 2 वेळा आले. पण ज्या मुलाकडनं घेतला होता त्या मुलांनी तेव्हापासून दुकानच नाही लावलं. 3 वेळा घेऊन आले मी प्रतीकला. आता बोलतोय देऊन टाकतो कोणाला तरी टॉप. नाही तर मग आता येऊन काय फायदा नाही कारण की 3 वेळा आलो ना तर दिसलंच नाही. तर बघू आता जातोय प्लास्टिक लाईनमध्ये. म्हणजे प्लास्टिकचं सगळं सामान भेटतं ना तिकडे जातो आणि थोड्याशा वस्तू घ्यायच्या. ते तर दाखवते तुम्हाला काय घ्यायचे ते. मला आता सांगता नाही मिळेल तुम्हाला. ते बघितल्यावरती तुम्हाला कळेल. तर गाईज मंडईमधून आलोय इलेक्ट्रॉनिक गल्लीमध्ये कारण आमचा ट्रायपॉड खराब झालाय. म्हणजे ट्रायपॉड आमचा डायरेक्ट तुटला. शी ते किती घाण दिसतंय रे. ट्रायपॉड आमचा तुटला आणि त्याच्यामुळे आता नवीन ट्रायपॉड घ्यावं लागणार आहे कारण की सगळी कामं त्याच्यावरच आहेत. तर ट्रायपॉड घेतो आता नवीन ट्रायपॉड. पहिला असंच होता सेम असाच होता. याच कंपनीचा होता पण तो इथूनच मधून तुटला होता. दुसरा आहे हा. तो दुसरा होता. लाईट होती. लाईट लाईटवाला होता फक्त. अच्छा ते फक्त ना LED मध्ये दुसरा आहे.
गाईज आता मी आली आहे फुलांच्या दुकानात. ह्या सगळ्या अशा माळा आहेत ना, खूप साऱ्या माळा आहेत तिथं. तर ह्या एक अशा घेतल्या ते मी बंडल, कारण की मला येल्लोच पाहिजे होत्या. त्याच्यामुळे फक्त येल्लो कलरच्या पाहिजे होत्या, कारण की माझ्याकडे बाकी तर सगळे कलरचे होते. त्याच्यामुळे आता मी फक्त ह्याच घेतल्या ते आणि जाते. खूप मोठं दुकान आहे हे, इतकं मोठं आहे ना की हे बघा. इथं आलं ना की मला असं होतं हे घ्यायचं का ते घ्यायचं. मला घ्यायचं आहे अजून भरपूर गोष्टी घ्यायच्यात, पण मी आता नाही घेतल्या ते. फिरून फिरून दमलो होतो, घरापाशी आलो आणि आता मस्त थंडगार लस्सी पिते. आता एवढं भारी वाटतं ना उन्हातून असं लस्सी प्यायला थंडगार. तर गाईस पहिलं तर येऊन मी ना मस्तपैकी गोदडी हातातली. गाडी आवाज कमी कर मोबाईल लय तुझ्या. गरम होतं, लय म्हणजे लय डेंजर गरम होते बाहेरून आल्यावर. तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलंय. ये ना खाली बस जरा ये. नाही वरून गुरुजी तू. तर हे वाले आहेत ना, काय म्हणतात त्याला, दिसतात ते वरून आपल्या हाय तशी पाहिजे. ते बाहेर जे लटकवलेत ना मी तसेच आहेत हे, फक्त येल्लो कलरचे येते. फक्त हे आणले ते मी 100 रुपयाचे 5, म्हणजे 20 रुपयाला एक पूर्ण बसला आम्हाला. म्हणजे हे तर स्वस्तच भेटलंय, म्हणजे हे स्वस्तच भेटतं कारण की ह्याच्यातून पण वेगवेगळ्या क्वालिटी येतात. पण मला अशीच पाहिजे होती, कारण की जे घरी ऑलरेडी होते त्याला मॅच झाले पाहिजे होते म्हणून. आणि हे घेतले तर आम्ही एक्स्ट्रा घेतले ते खालच्या घराला लावायला. खालची खिडकी आहे ना त्याला लावणार आहे मी. हे ऑरेंज कलर आहे, ऑरेंज आणि येल्लो आहे. आणि जिथं माझ्याकडे वरती होता तो पिंक आहे. तर ते फक्त 4च आहेत, तर हे 5 आणले मी आता. हे लावणार आहे खालच्या रूमला. 5 नाही 6 निघले पाहिजे चुकून. बघितले नाही ना तिथं मी उघडून. आणि हे काय आहे, हा हे तोरण आहे, हे दाराला लावायचं. तर हे तो माणूस मला देत होता. टोटल सांग किंमत किती, ओरिजिनल किंमत काय होती ओरिजिनल किंमत ह्याची होती नंतर सांगू आपण बारीक नाही. 150 रुपये होती. त्याच्यानंतर मी घेतलंय हे परत लटकवायला, दरवाजाला लटकवायला घेतलंय हे 2. आणि त्याच्यानंतर हे एक घेतलंय, हे पण दरवाजाच आहे. असं आहे पूर्ण लॉंग, हे बघा असं आहे लॉंग. मी आता बसले ना त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. असं बघा, आता हे बघा असं आहे. तर आता मी ह्याची ओरिजिनल किंमत सांगते तुम्हाला, ठीक आहे. हे मी 2 घेतले, ते 2 साईडला लावायला दरवाजाला. तर हे मला तो बोललेला 220 रुपयाला. आणि हे जे 150 किती झाले, 220 आणि 150 किती झाले मला काय माहित, मी शाळेत नाही गेलो. 220 150 थांब 150 इकडं आणि इथं 100 300 20 इकडं 370 रुपये है ना. वाह दीदी वाह दीदी. हे झाले 370 रुपये, ठीक आहे. 370 आणि हे 150. 370 आणि 150 किती झाले, थांब आता. 370 520 किती, 520. हा ठीक आहे 520. ठीक आहे का, ठीक आहे बरोबर आहे काय, माझं काय माहित मला किती कर, किती हिशोब तू बरोबर सांगशील ना मला. मी कसं बरोबर सांगाल. 520 बरोबर तेवढंच ते. त्याचीच मी बार्गेनिंग केली आहे. तर आता मी सांगते ह्याचे किती झाले, 520 झाले ना. तर मी हे सगळं कितीला घेतलं, 350 रुपयाला फक्त. कसं काय सांगू, हे बघा. हे जे होतं ना हे तो म्हणला 150 रुपयाला देईल. तर मी म्हणलं भैया कमी करा. तर त्याच्याकडनं मी 50 रुपये ह्याच्यात कमी केले. तर हे मला त्यांनी 100 रुपयाला दिलं फक्त. आणि हे पण 150 बोलला होता, तर हे पण मी 100 रुपयाला आणले. मग ह्याच्यात पण मी 50 रुपये कमी केले. आणि हे सांगितलेलं मला 220 रुपयाला. तर मी ह्याच्यात किती कमी केले असेल, ह्याच्यात मी 70 रुपये कमी केले आहे ना. हे मी 150 रुपयाला आणले फक्त. किती छान आहे बघ, छान आहे ना बघ. मी 220 रुपये वाचवले. 220 नाही 170 रुपये वाचवले. 170 रुपये वाचले माझे बार्गेनिंग करून. आणि हे जे होतं ह्यात काही कमी करण्यासारखं नव्हतं, कारण की ऑलरेडी 20 रुपयाला एक होतं. तर मी 5 घेतले ते. आणि हे थोडंसं महाग भेटलं, हे 120 रुपयाला 5 भेटले. ह्यात मला काय कमी करता नाही आले, कारण की त्यांच्याकडे फिक्स रेट होता. आणि म्हटलं जाऊन द्या, 20 रुपयासाठी कशाला बार्गेनिंग करायची, एवढ्या सगळ्यात केली बार्गेनिंग. तर मग हे आणलं. आणि एक आणले ट्रायपॉड, जे की माझं तुटलं होतं. तर हे खूप मला, हे काही नाही पण मला हे जास्त सगळ्यात महत्वाचं होतं आता सध्या तरी.
कारण की माझे भरपूर कामं याच्याशिवाय अपुरी आहेत. तर हे मेन आम्ही ह्याच्यासाठी गेलतो आज, पण हे पण घेऊन आलो कारण की गेलो तर घेऊन येऊ आज असं ठरवलं आम्ही. तर बघू आता हाईट केवढी ह्याची. हाईट बघ ना, बरोबर आहे किती मोठं आहे. छान वाटतं ना. थांब आपण बघूयात किती आहेत खरं. होय शपथ. थांब एक मिनिट, हे का असं अडकलंय. हा असं आहे का. 5 आहेत, 5. हे 4 आणि हे 5. तर चला आता व्लॉग एंड हे करा. बघ नाही दाखवते आता ह्याची हाईट माझी एवढी आहे. हे बघा ह्याची हाईट बघा. आता मी आत्ता बघितलं मी माझी एवढी ह्याची हाईट. ते इथं लावायचं आहे कोपऱ्याने. हे दरवाजाला लावायचंय मला इथं असं. किती हाईट आहे बघायची आहे ना. माझी एवढी हाईट आहे बापरे, मी एवढी छोटी आहे. एंड कर चला आणि व्लॉग. मला हे लय आवडलं. इथं बघ की दाखवते. मी हे एक्स्ट्राचं घेतलंय कारण की हे मला लय आवडलं आहे ना. छान वाटतंय ना. जेव्हा आपण ते मोठं नाही ना लावणार तेव्हा मी हे लावेल. हे बघा. आणि ह्याला आहे ना मध्ये मध्ये काच आहे. ती काच फिरती. हे बघा छान वाटतंय ना. हे बघा. आणि हे तर काहीच नाही, ह्याच्यापेक्षा पण अजून खूप 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 भारी भारी आहेत. पण मला नको एवढं भारी. आता जेव्हा आमचं घर होईल ना तेव्हा आम्ही खूप भारी भारी घेऊ गोष्टी. पण आता सध्या तरी हेच पाहिजे होतं मला, एवढंच. तर गाईज विषय असा झाला की मी आहे ना कपडे वगैरे चेंज केले रील बनवण्यासाठी. आणि मग मला लक्षात आलं अरे मी व्लॉग एंडच नाही केला. तर गाईज चला व्लॉग एंड करते. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की 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 सांगा. बाय बाय गाईज.